हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे वटपौर्णिमा, तर त्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी मी इथे रेडी झालेली आहे आणि मी अजूनही आईकडेच आहे। उद्या आम्हाला जायचं आहे गावाला। ए युएन जाऊ नको, त्याच्याकडे मस्ती करता येईल। तर मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी रेडी झालेली आहे आणि अशी साडी मी वेअर केलेली आहे। तर काठपदरची सिंपलची साडी मी वेअर केलेली आहे आणि रेडी झालेली आहे। तर माझ्यासोबत पूजेला येणार आहे माझी मावशी आणि नवीन नवरी आपली शताक्षी। तर आम्ही तिघी जणी जाणार आहे पूजेसाठी। मी वेट करत आहे, अजून त्या आलेल्या नाही आहे। आणि वडाचं झाड अगदी घरासमोर आहे माझ्या आईच्या, तिथे खूप गर्दी झालेली आहे, तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा, वडाच्या झाड इथे दोन वडाची झाडं आहेत आणि एवढी गर्दी आहे इथे सकाळपासून। पण बघा 12 वाजून गेले, पण अजून माझ्या मावशीचा काही पत्ता नाही आहे, अजून आली नाही, तिचं आवरायचं आहे। आणि गर्दी बघा किती सारी आहे, नुसती गर्दीच गर्दी आहे इकडे। हा वटपौर्णिमेचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी लेट शेअर करणार आहे, कारण लग्नाचे व्हिडिओ अजूनही चालू आहे आपले। तर चला मी तुम्हाला दाखवते मी पूजेसाठी काय काय काढून ठेवलेलं आहे। मी पूजेचं सुद्धा ताट काढून घेतलेलं आहे, पण यायचं आहे, वेट करते मी पूर्ण ताट काढून घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, एक कापड घ्यावं लागतं ते वड्याला लावायसाठी। सगळं सामान मी काढून घेतलेलं, धागा घेतलेला आहे, आंबे घेतलेले आहे ओटीसाठी, तांदूळ वगैरे घेतलेले आहेत आणि आता जायचं आहे। काय पाहिजे तुला? दूध पाहिजे, ठीक आहे। आणि फायनली या आल्या 12 वाजता सांगून 2 वाजता आलेल्या आहे इकडे। आणि वडाजवळ गेलो आम्ही तर गर्दीच गर्दी होती, बघा किती गर्दी आहे। 12 वाजतापासून 2 हे बघा, आमच्या घरासमोर 2 वडाचे झाड आहे, इथे सुद्धा गर्दी आहे आणि इथे सुद्धा गर्दी आहे। इथे वेट करत आहे आम्ही, बायांची गर्दी कमी व्हायचं। ज्या बायांचं झालं होतं पूजा करून त्या हळदी कुंकू लावून उटी देणं चालू आहे त्या आम्हाला। इकडे बघा युवी सुद्धा आलेला आहे, पार्कमध्ये खेळून राहिला आहे। आणि बायकांची गर्दी कमी झाल्यावर आम्ही तिघी सुद्धा बसलेला आहो। आम्हाला व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते, त्याच्यामुळे सगळ्यांना आम्ही जाऊ दिलं आणि त्यानंतर बसलेला आहो पूजा करायला शांततेने। आणि तसंही आम्हाला बरंच लेट झालं होतं, जवळपास 2:30-3 वाजून गेली होते तेव्हा आम्ही जवळपास पोचलो होतो, त्याच्यामुळे पूजा करायला बसलो होतो। त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, आमच्या वेळेस कमी होत चालली होती गर्दी। आणि इथे चालू झाली आहे आमची पूजा। आणि व्हिडिओ घ्यायसाठी आम्ही प्रणयला सोबत घेऊन आलो होतो, कारण त्या दोघांची सुद्धा एक रील करायची होती, प्रणयची आणि शताक्षीची, कारण त्यांची पहिली वटपौर्णिमा आहे। तर त्यांची छान रील केलेली आहे, मी ज्यांनी नाही बघितली नक्की जाऊन बघा, ती रील आलेली आहे आणि भरपूर प्रतिसाद आलेला आहे। तुम्ही सुद्धा नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा, खूप छान रील बनवलेल्या आहे आम्ही वटपौर्णिमेच्या। तर हा व्हिडिओ तर थोडा लेट तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, कारण मध्ये तब्येत ठीक नसल्यामुळे सगळे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहे, तर तेवढं सांभाळून घ्या। इकडे नाही बरोबर आहे। हो घेता आहे तुझं नाही, चौथा नाही, तिसरा नाही, गर्दी होती ना, झाली पाहिजे, गर्दी होती। 12च
12 तयारी करून टाकली. इथे झाली आमची पूजा आणि आता सगळे मिळून करत आहे आम्ही आरती. तुम्हाला दिसतच असेल हवेने सगळा दिवा विझत होता माझा. इकडे हात ठेवून करावं लागली आरती. आणि ग्राउंडमध्ये बजरंगबलीचं मंदिर सुद्धा आहे आणि पिंड वगैरे सुद्धा ठेवलेली आहे. तर तिथे पण आलेलो होतो. तिथे सगळ्या बायका पहिले पिंडीची पूजा वगैरे करून सगळ्यांना देत होत्या. ओटी वगैरे तिथे चालू आहे आमचं एकमेकांना ओटी देणं. पण संध्याकाळी जाते, सकाळी नाही जात तुम्ही. संध्याकाळी जाते पूजेला 4 वाजता. हसा जरा. जमला. आणि इथे चालू आहे आमची रीलची शूट. त्या वडाच्या झाडावर अजून बायका आल्या होत्या झाडाजवळ, त्याच्यामुळे इकडे आलेलो. या साईडला तर या साईडला जास्त कोणी नव्हतं. तिथे आम्ही करून राहिलो होतो शूट मस्त. तर पहिले शताक्षीचं केलं, त्यानंतर माझी पण छोटीशा रील केलेल्या आहे मी शूट. तर यासुद्धा रील मी टाकलेल्या आहे आणि अजूनसुद्धा टाकायच्या आहे काही, तर त्या पण येणार आहे. आणि ज्या टाकलेल्या जी नाही बघितल्या नक्की जाऊन बघा. तर इथे आलेला आहो आम्ही वडाची पूजा करून. हे बघा इकडे मावशी बसलेली आहे, शताक्षी बसलेली आहे आणि स्क्रीनवर लावलेला आहे माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. 998 झालेला आहे सबस्क्रायबर. त्यासाठी आम्ही इथे बसलेला आहो. यू बी बघा थंब करत आहे मावशी. आमचं इथे चालू आहे 1Kचं वेट करणं. त्यासाठी आम्ही फटाका सुद्धा आणून ठेवला. कुठे गेला आपला फटाका? फटाका सुद्धा आणून ठेवलेला आहे. आणि जसे 1K पूर्ण होतील तसं आम्ही हा फटाका फोडू. तर अशी धावपळ चालू आहे. आणि जेवढे तुम्ही मला आतापर्यंत सपोर्ट केला त्यासाठी खूप खूप थँक्यू. बस आता वाट पाहणं चालू आहे. थांबा ना, ते घ्यायचंच आहे व्हिडिओ. बंद राहिला बंद. याचा घेणं व्हिडिओ नाही होत फटाका. कॉंग्रॅच्युलेशन. तर झाले माझे 1000 सबस्क्रायबर आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि अजून असेच सपोर्ट करत राहा. 1K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन चालू आहे. शेवखान सेलिब्रेशनचा लवकरच व्हिडिओ येईन तुमच्यासोबत. उद्या मला गावाला पण जायचे, त्याची पण गडबड चालू आहे. आणि इकडे बघा सगळेजण बसलेले. आता मी बनवल्या यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन. उपासाने खूप थकला आहो आम्ही. तर या व्हिडिओला आता आपण इथेच संपवूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर सुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.